बीडमधील बुट्ट्या गायकवाड खून प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षा देखील हे खून प्रकरण गंभीर असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला। गायकवाड यांच्या हत्येमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांचा हात होता का याचा तपास करणं गरजेचं आहे असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। ठाण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। गायकवाड यांच्या खुनामध्ये सुरेश धस यांचा हात होता का याचा देखील तपास होणं अत्यंत गरजेचं असल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। बुड्या गायकवाड साहेब यांचा जो खून झाला, निर्गुण हत्या झाली, ती मला असं वाटतंय की बीडमध्ये जी देशमुख हत्या झालेली आहे त्यांच्यापेक्षा खूप सिरियस आहे। ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या। एखाद्या भटक्या आदिवासी समाजाशी संबंधित, मागास समाजाशी संबंधित माणसाला म्हणजे कशा प्रकारे हत्यार तयार करण्यात आले, म्हणजे धसांचं शेत होतं का, मग त्याच्या पुढे जाऊन धसांच्या पत्नीने 3 लाख रुपये पाठवले, ती रक्कम जप्त होते। परंतु तपासातलेच श्री केंद्रे साहेब कॉन्स्टेबल आहेत आणि त्यांनी या गोष्टीचा म्हणजे स्पष्टपणे बोलणं, मला असं वाटतं ते एक मेन विटनेस आहे। धसांच्या कुटुंबाचं इन्व्हॉल्वमेंट जर बुड्या गायकवाड साहेबांच्या खुनामध्ये असेल तर त्या बाबतीतला पूर्ण छडा लागलाच पाहिजे।